श्री गणेशाय नमः. श्री प्रभु रामचंद्राय नमः. श्रीराम राज्याभिषेक सिंचन तिने इंद्रादिका चित्त गहन समस्त देवी मिळून जा चतुरान नवीन विला. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. सुंदर अशा प्रकारची रामकथा, पवित्र प्रभू रामचंद्राची चरित्र गाथा. आत्ताच आपण मागच्या अध्यायामध्ये जे निरूपण बघितलं त्या अध्यायामध्ये भगवान प्रभू रामचंद्राच्या राज्याभिषेकाची पूर्ण तयारी झालेली आहे. सर्व देवदेवता ब्रह्मदेवाकडे गेलेले आहेत. इंद्रादी देव सर्वांनी त्या ठिकाणी ब्रह्मदेवाजवळ आपली चिंता त्या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. सर्व देवांनी चतुरान नविला ब्रह्मदेवाला विनंती केली, महाराज जर प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक झाला तर काय होईल, पुढच्या वहीमध्ये ऐका. देव म्हणती ब्रह्मयाशी तुझे आश्वासन आमाशी. राम अवतरला सूर्यवंशी ते रावणाशी वधिल. सर्व इंद्रादी देव त्या ब्रह्मदेवाला त्या ठिकाणी विनंती करू लागले. त्या ठिकाणी ब्रह्म चतुरान विनविला आणि ब्रह्मदेवाला सांगू लागले, महाराज भगवंता तुम्ही आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. काय आश्वासन दिलेलं आहे की या सूर्यवंशामध्ये प्रभू रामचंद्राचा अवतार होईल आणि तो अवतार असलेला अवतारिक पुरुष असलेले प्रभू रामचंद्र राजा रावणाचा वध करतील. अशा प्रकारचं तुम्ही आश्वासन आम्हाला दिलंय. पुढे काय होतंय ऐका. सपुत्र सबंधू प्रधान राम करील राक्षस कंदन. ते वने देवास बंध मोचन ते मिथ्या वचन होऊ पाहे. का म्हणते ब्रह्मदेवा तुम्ही काय आम्हाला आश्वासन दिलेले की प्रभू रामचंद्र हे सूर्यवंशामध्ये अवतार घेतील, राजा रावणाला मारतील, राजा रावणाचे बंधू मारतील, त्यांची प्रधान मारतील, अनेक राक्षसांचं राक्षस कंदन भगवान प्रभू रामचंद्र करतील. आणि ते केल्यानंतर आम्हा सर्व देवांची बांधबडी ज्या राजा रावणाच्या बंदीखान्यामध्ये आम्ही जे सर्व अडकून पडलेलो आहेत हे त्या ठिकाणी तुम्ही आश्वासन दिलेलं आहे. पण ते आश्वासन आता तुमचं खोट होऊ पाहते महाराज. कारण उद्या सकाळी प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक आहे. सर्व देवता मंडळी ब्रह्मदेवाला सांगू लागले, सत्य करी आपुले वचन आमुचे करी बंध मोचन. आमचे आपत्तीचे विंदान सावधान अवधारी. म्हणले ब्रह्मदेवा हे जे तुम्ही जे वचन दिलेलं आहे, जे आम्हाला या ठिकाणी तुम्ही आश्वासन दिलेलं आहे, हे तुमचं वचन दे हे ते सत्य करा. आमुचे करी बंध मोचन, आम्ही ज्या बंधनामध्ये अडकलो आहोत त्या बंधनातून आमची मुक्तता करा. आमच्यावर जी आपत्ती आलेली, आमच्यावर जे हे संकट आलेलं आहे, या संकटातून आम्हाला मुक्त करा ब्रह्मदेवा. सर्व इंद्रादी देव ब्रह्मदेवाची विनंती करू लागले. इंद्र बारी चंद्र छत्रधारी येम पाणी वाहे घरी. वायू सर्वदा पूजे ओसरी विधी ते दळकांडा. आणि बघा ब्रह्मदेवा तुम्हाला तर कल्पना आहे, कारण त्या कामामध्ये तुम्ही सुद्धा आहात. काय काय आम्हाला त्या ठिकाणी काम राजा रावणाला दिलेली. मी स्वतः इंद्र असून म्हणले मला छत्र धरण्याचं काम आहे. जो चंद्र आहे तो चंद्राला सुद्धा चौऱ्या ढाळण्याचं काम आहे. यमाला सुद्धा त्या राजा रावणाच्या घरी पाणी आणावं लागते. वायूला सुद्धा त्या राजा रावणाची ओसरी असेल, राजा रावणाची लंका असेल, ती त्या ठिकाणी झाडून काढण्याचं काम करावं लागते. ब्रह्मदेवा तुम्ही सुद्धा राजा रावणाच्या घरी दळण कांडण करता महाराज. या आम्हाला या बंद मोचनातून तुम्ही कधी आम्हाला या सत्य वचन तुमचं कधी करणार आहात, अशा प्रकारची चिंता सर्व देव सुरवर ब्रह्मदेवाला सांगू लागले. अश्विनी सुनु दोनी तीही परिमळ द्यावे स्त्रिया लागोनी. विलंब होता अर्धक्षणी
दाशी धावोनी धुमशिती बघा महाराज, आमच्या बरोबरच म्हणले सर्वच देवतांना त्या ठिकाणी राजा रावणानं आपल्या बंदीमध्ये ठेवून सर्वांना कामं लावलेली आहेत. त्यामध्ये अश्विनी कुमार जे आहेत म्हणले त्यांना काय काम आहे तर राजा रावणाच्या ज्या बायका आहेत म्हणले त्या बायकांना त्या ठिकाणी परिमळ किंवा अत्तर सुगंधी द्रव्ये त्या अश्विनी कुमारांना आणून द्यावी लागतात. आणि आणून देत असताना थोडा जरी उशीर झाला, थोडा जरी विलंब झाला तरी सुद्धा त्यांना धुमसितात, म्हणजे त्यांना मारतात सुद्धा, त्यांना शिक्षा सुद्धा देतात. अशा प्रकारचा त्रास आम्हा सर्व देवतांना भोगावा लागत आहे. ब्रह्मदेवाला विनंती करू लागली. माको असे तराळी सटवी बाळाती प्रक्षाळी रात्री जागर घाली कराळी मेस कोवळी शोभनिका. बघा म्हणली जी मार्को देवी जी आहे हिला सुद्धा म्हणले त्या राजा रावणाच्या बंदीखान्यात म्हणले ओझं वाहण्याचं काम करावं लागते. ती सटवी हे म्हणले जी आपल्या लहान बाळाच्या कपाळावर आपला लेखा लिहून जात असते मला 5वीच्या दिवशी, तिला सटवी म्हणतात. जी सटवी हे म्हणले त्या सटवीला सुद्धा त्या सर्व लंकेत राक्षसांना झालेल्या लेकरांचे बाळतीच धुवायचं काम. त्यानंतर जी म्हणले कराळी जी देवी आहे त्या कराळी देवीला सुद्धा रात्रभर राजा रावणाच्या लंकेमध्ये जागर घालावा लागतोय. देवी आहे तिला म्हणले त्या ठिकाणी शेण गोळा करावं लागते. सर्व देवतांना कामे आहेत महाराज. तुम्ही तुमचं सत्य तर अनर्थ होईल. ब्रह्मदेवाची विनंती सर्व देवता करू. मैराळ देव कानडे करती राक्षसाच्या दाड्या खाडे आरसान दाविती जया पुढे बुकाळे. ज्या ठिकाणी म्हणले मैराळ देव म्हणजे जो खंडेराय आहे, या खंडेरायांना सुद्धा म्हणले राक्षसांच्या दाढ्या कराव्या लागतात. दाढी करत असताना समोर म्हणले आरसा जर व्यवस्थित दाखवला नाही किंवा आरसा दाखवताना जर तो चुकला तर म्हणले त्या राक्षसांच्या बुक्यांचा मार त्याला खावा लागतोय. म्हणजे काम करत असताना काम तर ठीक आहे, पण कामासोबत पुन्हा मार सुद्धा आहे. अशा प्रकारची शिक्षा आम्ही भोगत आहोत आणि तुम्ही या ठिकाणी काय करत आहात चतुरांना. अशा प्रकारची विनंती ब्रह्मदेवाची सर्व देव करून दिली. नवग्रहाची पीडा गाडी तिने रावणे घातले बांधवडी पायी घालूनिया बेडी पायरी बुडी अडकाविली. का म्हणले हे जे नवग्रह आहेत या नवग्रहाची तर म्हणले काय दशा सांगावी महाराज. त्यांना तर एवढा त्रास आहे, एवढी पीडा आहे म्हणले त्यांना. राजा रावणानं त्यांना बंदीत टाकवलं, त्यांच्या पायामध्ये बेड्या अडकवल्या आणि स्वतः सिंहासनावर ज्या जातो त्या सिंहासनाच्या पायऱ्या म्हणून त्या ग्रहांना त्या ठिकाणी बसवले. ग्रहांच्या डोक्यावर पाय देऊन सिंहासनावर राजा रावण दररोज जातो आणि उतरतो. अशा प्रकारची पीडा त्या नवग्रहांना सुद्धा सोसावी लागते. ब्रह्मदेवाची विनंती सर्व देवता करू लागल्या. राहू केतू शनी अंगारी त्याची पीडा सुरासुरी रावणे करोनिया पायरी मंचकावरी वेंदतो. बघा म्हणले जे राहू आहे, केतू आहे किंवा शनी महाराज आहेत म्हणले हे आगाव आहेत. हे जर ग्रह आपल्याला लागले तर त्या ग्रहातून आपली सुटका होत नाही महाराज. आपल्याकडे अनेक प्रकारची संकट माणसावर येतात आणि या ग्रहांचे हाल कसे आहेत म्हणले. या ग्रहांना सुद्धा राजा रावणाचा जो मंचक आहे त्या मंचकाच्या पायऱ्या या राजा रावणाने या ग्रहांना केलेल्या आहेत. त्यांच्या म्हणले मस्तकावर पाय देऊन राजा रावण आपल्या स्वतःच्या मंचकावर जातो
अशा प्रकारची यांची त्या ठिकाणी खूप हाल आहेत किंवा यांना सुद्धा कष्ट सहन करावे लागतात. ब्रह्मदेवाची विनंती सर्व देवता करू लागतात. विघ्न राहू न शक्य जया पुढे, तो गणेश होऊन बापुडे, गाढवाचे कळप गाडे, चहूकडे वळी तसे. आणि बघा म्हणले, ज्याला आपण विघ्नहर्ता म्हणतो, ज्याला आपण विनायक म्हणतो, जे विघ्नाचं निर्विघ्न करणारा जो असा गणेश आहे म्हणले, गणेश, या गणेशाला सुद्धा राजा रावणाच्या लंकेमध्ये राहून लाचार होऊन त्या ठिकाणी राजा रावणाची गाढवं वळावे लागतात. गाढवाचे कळपच्या कळप म्हणले हे गजानन आपले गणपती राया त्या ठिकाणी सांभाळतात म्हणले, चारतात, चारून त्यांना आणतात. अशा प्रकारचं त्यांना दररोजचं कार्य आहे. अशी जर यांची आमची सर्वांची अवस्था असेल तर आम्ही काय करावं, अशी त्या ठिकाणी आपली ठिकाणी देवता ब्रह्मदेवाला सांगू लागली. अग्निशपापदा बहुवस रावणाचे मेळे, अस्वस नाना परिचय स्पर्श दोष, धूत हरणीशी धुपधुपीत. आज अग्निदेवाची सुद्धा काही वेगळी परिस्थिती नाही. त्यांची तर एवढी आपदा आहे, त्यांची तर एवढे हाल आहेत म्हणले. राजा रावणाच्या त्या लंकेमध्ये असणारे सर्व प्रकारचे जे कपडे आहेत म्हणले, ते घाण असेल, मळ असेल, वेगवेगळ्या प्रकारचे विटाळ असतील किंवा ते सुतक पडलेलं असेल, सगळेच्या सगळे आपण कसं 10व्या दिवशी सगळेच्या सगळेच कपडे काढतो धुवायला, अशा प्रकारचे सर्वच कपडे म्हणले लंकेतले या अग्नीला धुवावे लागतात. आणि ते त्याला काम रात्रंदिवस संपत नाही म्हणले. अशा प्रकारचे काम या सर्व देवतांना करावं लागतंय महाराज. ब्रह्मदेवाला सर्व देवता आपापलं दुःख सांगू लागले. उदक क्रियावरून हाती वेजन सेवा, नित्य वसंती निरूप सांगावया बृहस्पती, प्रजापती शांती पाठक. त्या लंकेमध्ये पाणी भरण्याचं जे काम आहे, पाणी वाहून आणण्याचं जे काम आहे, ते म्हणले वरुण देवाकडे आहे. त्यानंतर राजा रावणाला जे बसल्यानंतर जे आपला वारा घालणारे विंजन वारा, त्याचं काम सुद्धा जो वसंत ऋतू आहे म्हणले, त्या ऋतूला करावं लागतंय. इकडचे तिकडचे बातम्या, इकडचे तिकडचे जे निरोप सांगण्याचं काम आहे, पत्रव्यवहार, तो म्हणले बृहस्पतीला करावा लागते. त्या ठिकाणी पंचांग सांगणं, शांतीपाठ करणं, हे काम म्हणले ब्रह्मदेवा स्वतः तुम्ही करता हो, तुम्हाला सुद्धा असं काही काम आहे त्या ठिकाणी, अशी विनंती सर्व देवता करू लागल्या. ऐसे आम्ही देव समस्त, रावणाचे नित्यांकित, लंकेशी आलिया रघुनाथ, बंध निर्मुक्त करील. बघा, तुम्ही आश्वासन दिलेलं आहे की प्रभू रामचंद्राने सूर्यवंशामध्ये अवतार घेतलेला आहे, ते राजा रावणाला लंकेत जाऊन मारणार आहेत. आणि बघा, उद्या त्यांचा राज्याभिषेक आहे. आम्ही असे सगळे देवदेवता रावणाच्या आज्ञेमध्ये राहतो आणि आमचं म्हणलं त्या राजा रावणाच्या समोर काहीच चालत नाही म्हणले, त्यांची हुकुमशाही चालू आहे. आणि तुम्ही दिलेलं आम्हाला वचन असं आहे की प्रभू रामचंद्र लंकेला येत का, हे काम आम्हाला अशक्य वाटतंय, हे काम होण्यासारखं दिसत नाही. कारण राम एकदा राज्यावर बसले तर कसले लंकेला जाणार, ते जाणारच नाहीत. अशी आमचे दुःख आहे महाराज. तुम्ही आम्हाला वचन दिलेलं आहे, यातून काहीतरी मार्ग काढा, अशी विनंती ब्रह्मदेवाला सर्व देवता, इंद्रादी देवता करू लागतात. राघवाशिया राज्याभिषिंचन, ते त्या न घडे लंकागमन, आमचे नोहे बंध मोचन, हाती दीन वदता बघा, सर्व इंद्रादी देव असतील, सगळे वरुण असेल, कुबेर असेल, चंद्र असेल, सगळेच्या सगळे देव दीनवदन करून लहान तोंड त्या ठिकाणी ब्रह्मदेवासमोर केलं महाराज. जर म्हणले या अयोध्येचा राजा जर राम झाला तर तो लंकेला कधी जाणार नाही.
आणि तो जर लंकेला गेला नाही तर आमचं बंध मुक्त होणार नाही, आम्ही त्या रावणाच्या तावडीतून सुटणार नाही, असं त्या ठिकाणी विनंती करू लागले. महाराज काहीतरी मार्ग काढा, नाहीतर खूप मोठा अनर्थ आहे आणि फक्त आपल्याकडे ही रात्र बाकी आहे. उद्या सकाळी प्रभू रामचंद्र राजा झाले की सर्व आपल्याला हे काम आपले जन्म भरच गेले, अशा प्रकारची विनंती ब्रह्मदेवाला करू लागली. ऐकोन देवाची विनंती, ब्रह्मा विचारी निज चित्ती, राज्याभिषेकाशी विघ्न प्राप्ती, ते दृढ युक्ती योजिली. बघा महाराज, सर्व देवतांनी आपली कैफियत त्या ब्रह्मदेवासमोर मांडली. महाराज काहीतरी करा, नाहीतर अनर्थ होणार आहे, अशा प्रकारची त्यांची सर्व तक्रार ऐकून घेतल्यानंतर ब्रह्मदेवाने त्या ठिकाणी ठरवलं, अंतपूर्वक त्या ठिकाणी मनामध्ये विचार केला आणि त्यांच्या मनामध्ये एक आयडिया सुचली, त्यांना एक सुचली की या राज्याभिषेकाला जर आपण काहीतरी विघ्न निर्माण केलं तर मात्र प्रभू रामचंद्र हे राजावर बसू शकणार नाहीत. अशा प्रकारची युक्ती ब्रह्मदेवाच्या डोक्यामध्ये आली महाराज. आणि ती काय युक्ती आली ऐका म्हणले. अविद्येचा ती लाकडा, कार्य नाशाशी अति नेटका, विघ्न करावया रामाभिषेका, विकल्प देखा दाढीला. महाराज, कोणत्याही कार्यामध्ये जर आपल्याला विघ्न आणायचं असेल तर त्या ठिकाणी अविद्या लागते महाराज. आणि या अविद्येचा म्हणजे या मायेचा जो लाडका असणारा कोण तर विकल्प आहे, सर्व कार्याचा नाश करणारा विकल्प असतो. आणि या विकल्पाला आपण मदतीला घेऊन या राम राज्याभिषेकाला विघ्न करण्यासाठी आपण काहीतरी करू शकतो, युक्ती करू शकतो. या विकल्पाला आपल्याला बुद्धीला पाठवावं लागणार आहे, अशा प्रकारची कल्पना ब्रह्मदेव खाली. ब्रह्मदेव आता त्या विकल्पाला काय कार्य सांगतात ऐका. विकल्प म्हणे ब्रह्मदेवा, पट्टाभिषेक श्री राघवा, तेने माझा कोण केवा, सर्व थारी गावा नोहे माझा. पहा महाराज, या ज्या ठिकाणी शुभ कार्य घडत असते आणि त्या ठिकाणी जर विघ्न करणाऱ्या माणसाला किंवा विघ्न करण्यासाठी जर आपल्याला कुणाला जर पाठवायचं असेल तर त्याच्या मनामध्ये मात्र दचकी असते बघ, त्याला भीती वाटत असते. कारण चांगल्या कामात विघ्न करायला भीती वाटत असते बरं माणसाला. जरी करत असले काही लोक पण त्यांना भीती मात्र मनात नक्कीच वाटते की काय होईल, कोणाला जर समजलं तर याचं काय होईल. हा विकल्प सुद्धा ब्रह्मदेवाला सांगू लागला, म्हणू लागला, हे ब्रह्मदेवा, प्रभू रामचंद्राचा पट्टाभिषेक त्या अयोध्येमध्ये होणार आहे. त्या अयोध्येमध्ये मला जर जायचं म्हणत ठिकाणी प्रवेश मिळणार नाही, मला जाता भगवंत आहे, ज्या ठिकाणी जगाचा मालक चालक जो असणारा प्रभू रामचंद्र आहे त्या ठिकाणी म्हणजे मला रस्ताच नाही, मला तिथे स्थानच नाही, मी कुठं जाणार, अशा प्रकारचा विकल्प ब्रह्मदेव. जेथे श्रीरामाचे नाम, ते स्थान मजसी अति दुर्गम, राम राज्याशी विघ्न परम, ते कर्म मज ठाकेना. आणि बघा, या विकल्पानं सांगितलं महाराज, ज्या ठिकाणी म्हणले त्या रामाचं नाव आहे, जिथं राम नाम आहे त्या ठिकाणी म्हणले कोणाला अशा दुष्टाला किंवा विकल्पाला किंवा या ठिकाणी जे विकार आहेत यांना म्हणले त्या ठिकाणी स्थानच नाही. मला कसं जातं, हे स्थान म्हणजे माझ्यासाठी दुर्गम आहे म्हणले. म्हणून प्रभू रामचंद्राच्या राज्याभिषेकाला विघ्न करणं माझ्याकडून होणार नाही ब्रह्मदेवा, मला ते कार्य जमणार नाही. तुम्ही जरी मला सांगत असले जा, पण माझ्याच्यानं तुमचं कार्य होणार नाही.
असा विकल्प ब्रह्मदेवाला बोलू लागला. श्रीरामाचे राज्य जेथ विकल्प केविरी घेतेथ श्रेष्ठा सर्वज्ञा तू समर्थ श्रीरामी पुरुषार्थ नचले माझा. आणि बघा विकल्प ब्रह्मदेवाला सांगू लागला, महाराज तुम्ही सर्वज्ञ आहात, तुम्ही सर्व जाणते आहात, तुम्हाला सर्व गोष्टी माहित आहेत की ज्या ठिकाणी राम राज्य आहे, ज्या ठिकाणी राम आहे, ज्या ठिकाणी राम नाम आहे, त्या ठिकाणी म्हणले विकल्पाला स्थान नाही. तुम्हाला माहित आहे म्हणून हा माझा पुरुषार्थ किंवा माझी जी ही कार्य आहे हे म्हणले प्रभू रामचंद्राच्या सानिध्यामध्ये चालणार नाही. हे तुम्ही जाणते असून सुद्धा मला त्या ठिकाणी पाठवतात. अशा प्रकारची बोलणं ब्रह्मदेवाला विकल्प करू लागला. ब्रह्मा सांगे गुह्य गोष्टी न पडो श्रीरामाचे दृष्टी रघावी मंतरेचे पोटी विकल्प पुष्टी ती माझी. का मात्र ब्रह्मदेवानं सांगितलं, अरे घाबरू नको, आपल्याला पुन्हा काहीतरी मार्ग आहेत म्हणले. ते मार्ग सांगतो ना मी, का चिंता करायला तू. या ठिकाणी म्हणले ब्रह्मदेवानं सांगितलं विकल्पाला, अरे अयोध्येमध्ये जायचं पण प्रभू रामचंद्राच्या दृष्टीलाच पडायचं नाही, त्यांना दिसूच नको. त्यांना न दिसता सुद्धा त्या ठिकाणी ज्या व्यक्तीमध्ये विकल्प धारण करण्याची क्षमता आहे, ज्यांच्या पोटामध्ये विकल्प येऊ शकतो, असे सुद्धा ते अयोध्येमध्ये काही लोक आहेत म्हणले. त्यातलीच म्हणले एक मंथरा नावाची दासी आहे, तिच्या पोटात म्हणले जो तू जर प्रवेश केला तर तुला चांगलं मजबूत स्थान प्राप्त होईल, तुला चांगली जागा त्या ठिकाणी राहण्यासाठी मिळेल. अशा प्रकारची विकल्पाला एक गुह्य गोष्ट ब्रह्मदेवानं सांगितली. मंथरा कैकईची अंदनी दासी ते दासी भरत राज्याभिलाषी ते सदा श्रीरामाती द्वेषी आय सापत्न भावेशी अतिदुष्ट. आणि बघा ब्रह्मदेवानं सांगितलं म्हणले मंथरा जी आहे ना ती म्हणले कैकईची दासी आहे. दासी कशी आहे तर तिला लग्नामध्ये अंधन म्हणून आलेली दासी आहे. आणि त्या दासीचा मात्र कैकई आणि कैकईचे जे दोन मुलं आहेत म्हणले भरत आणि शत्रुघ्न यांच्यासाठी जास्त जीव तुटतो. ती रामाचा द्वेष करणारी आहे. चौथी मत्सरामुळं प्रभू रामचंद्राला असेल लक्ष्मणाला असेल त्या ठिकाणी कसं वेगळं करता येईल किंवा कसं दूर करता येईल अशा प्रकारची ती नेहमी विचार आपल्या कैकईला ती पेरत असते. म्हणून अशा कैकईच्या त्या मंथरेच्या पोटामध्ये म्हणले तुला चांगली जागा आहे, त्याच ठिकाणी तू जावं. अशा प्रकारचे ब्रह्मदेव सांगू लागले. संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा विकल्पाविषयी ओवेलेले बघा. विकल्प जेने जेने उपजे नाथिनी विकृती निपजे अप्रवृत्तीची बीजे अंकुरे घेती. बघा ज्या ज्या ठिकाणी म्हणले विकल्प माणसाच्या मनामध्ये येतो ना त्या ठिकाणी म्हणले अपप्रवृत्तीची बीज त्या ठिकाणी अंकुरतात. त्या ठिकाणी ती अपप्रवृत्ती जन्माला येते. त्या ठिकाणी सुद्धा म्हणले अपप्रवृत्तीचा प्रसार होण्याला मदत होते. अशा प्रकारचा विकल्प हा घातक आहे. परंतु तुला मात्र त्या अयोध्येमध्ये मंथरा नावाच्या दासीच्या पोटामध्ये खूप सुंदर प्रकारचं स्थान मिळणार आहे. तू बिनधास्त जा असं ब्रह्मदेव विकल्पाला बोलू लागला. जेथे श्रीरामाचा द्वेष तेथे विकल्प वस्ती सावकाश ती माती करुणिया प्रवेश करी विध्वंस अभिषेका. म्हणले ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचा द्वेष आहे ना त्या ठिकाणी विकल्पाला सुरक्षित स्थान असते. म्हणले द्वेष करणारे माणसं जे असतात का त्याच्यामध्ये दुष्ट विचार ताबडतोब म्हणले पेरल्या जातात. आणि अशा त्या प्रभू रामचंद्राचा द्वेष करणारी जी मंथरा आहे म्हणले त्या मंथरेच्या पोटामध्ये तुला सुखानं वस्ती करता येईल.
म्हणून तू मंथरेच्या पोटामध्ये शिर आणि या राज्याभिषेकाला मात्र मोठ्या प्रकारचं विघ्न करण्याचं काम तुला करायचे, ते काम तुझ्याकडून होते असं विकल्पाला ब्रह्मदेव सांगू लागले. विध्वंसोनी अभिषेकाशी राज्याभिषेक भरताशी श्रीराम करावा वनवासी या कार्यार्थाशी शीघ्र करी. बघा या ठिकाणी ब्रह्मदेवानं सांगितलं म्हणले विकल्प त्या मंथरेच्या पोटामध्ये गेल्यानंतर तुझं काम काय? प्रभू रामचंद्राच्या राज्याभिषेकाचा विध्वंस झाला पाहिजे. तो राज्याभिषेक होत आहे तो म्हणले भारताचा झाला पाहिजे. प्रभू रामचंद्राला वनवासाला जावं लागलं पाहिजे. हे 2-3 काम म्हणले तुला करायचे, तर ते काम आत्ताच्या आत्ता तुला अयोध्येमध्ये जाऊन लवकरात लवकर करावे लागतात. कारण उद्या सकाळी मात्र उशीर जर तू केला तर मात्र अनर्थ घडण्याची शक्यता आहे. म्हणून विकल्पाला ब्रह्मदेवानं अयोध्येकडे पाठविलं. विकल्प म्हणे वचन सत्य मंथरा वशे अयोध्ये अंत माझा प्रवेश नव्हे तेथ केवी यथार्थ साधेल. विकल्पानं ब्रह्मदेवाला सांगितलं म्हणले तुमचं वचन अगदी बरोबर आहे, तुम्ही जे सांगितलेलं काम अगदी 100% करण्यासारखं आहे. पण म्हणले मंथरा कुठे? अयोध्येमध्ये. आणि अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्र असल्यामुळे अयोध्येमध्ये कुणाला म्हणले अयोध्येला तिथं जागाच कळत नाही महाराज. तिथं एक पाहिजे जातीचे येर गबाळ्याचे काम नाही. आम्ही येर गबाळ तिथं जाऊन कसं जावं? आम्हाला रस्ताच नाही, आम्हाला कोणी येऊ देणार नाही. आणि तिथं मंथरा म्हणले त्या अयोध्येमध्ये तुम्ही सांगायले म्हणले वाघाच्या पंजाच्या हातात म्हणले काहीतरी वस्तू आहे, ती वस्तू घेऊन यावं. ते पंजा आहे ना, त्या पंजात आहे ती कशी आणता येईल? तिथं आम्हाला जाता येणार नाही. मंथरेच्या पोटात जायचं सांगताय, पण मंथरा अयोध्येमध्ये आहे, आपलं हे कार्य काही साधणार नाही. ब्रह्मदेवाला विकल्प बोलू लागला. ब्रह्मा सांगे विकल्पाशी नगरा बाहेर वनक्रीडेची मंथरा येईला रामाशी तुझ्या प्रवेशाशी ते संधे. सांगितलं विकल्पाला, महाराज म्हणले विकल्प महाराज तुम्ही काही चिंता करू नका. ती जरी अयोध्येमध्ये मंथरा असेल तरी अयोध्येच्या बाहेर जे म्हणले वन आहे, जो म्हणले त्या ठिकाणी बाग बगीचा आहे, त्या बगीच्यामध्ये म्हणले मंथरा दासीचं रोज आरामासाठी येण्याचं काम आहे. रोज ती त्या ठिकाणी आराम करण्यासाठी येते. आणि जेव्हा अयोध्या सोडून त्या वनामध्ये किंवा त्या बागेमध्ये येऊन बसेल तेव्हा मात्र तुम्हाला तिच्या पोटामध्ये जाण्याची सुवर्ण संधी आहे. अशा प्रकारचा विकल्पाला ब्रह्मदेव सांगू लागले. विकल्प लागे ब्रह्मया पायी प्रवेशन मंतरा देही वश्य करोनी कैकई तरी राज्य नाही भरताशी. बघा महाराज विकल्पानं सांगितलं ब्रह्मदेवाला, महाराज तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, तुम्ही जे सांगितलेलं त्या नियमानुसार त्या गुह्य ज्ञानानुसार बरोबर मी मंथरेच्या पोटामध्ये जाईल. पण मंथरेच्या पोटामध्ये मी जाऊन सुद्धा भरताला राज्य मात्र मिळणार नाही. पाय धरले ब्रह्मदेवाचे विकल्पानं. मी तिच्या मध्ये जरी गेलो, कैकेयीला जरी वश केलं तरी भरताला राज्य मिळणार नाही, हे मी तुम्हाला सांगतो. अजून ब्रह्मदेव काय सांगतात ऐका. श्रीराम ज्येष्ठ भरत कनिष्ठ कैसे निघडेल राज्यपट वचन न मानिती वरिष्ठ ज्येष्ठ श्रेष्ठ निज ज्ञाते. बघा म्हणले मी जरी म्हणले मंथरेच्या पोटामध्ये गेलो, कैकेयीला त्या ठिकाणी जर त्या बोलवलं, कैकेयीची सुद्धा त्या ठिकाणी बुद्धी पालट मी केला तरी सुद्धा शास्त्र काय सांगतोय, नियम काय सांगतोय, त्या ठिकाणी असणारे विचार करणारे लोक काय सांगतात, आपले जे पाठीमागून आलेले नियम काय आहेत, की खरं तर राज्यावर अधिकार हा ज्येष्ठ पुत्राचा असतो. प्रभू रामचंद्र हे ज्येष्ठ आहेत, भरत हे कनिष्ठ आहेत. कनिष्ठाला डावलून म्हणजे वरिष्ठाला डावलून त्या ठिकाणी कनिष्ठाला राज्यात बसवणं हे म्हणजे विरुद्ध, शास्त्राच्या विरुद्ध आहे. आणि ही गोष्ट त्या ठिकाणी घडणार नाही. म्हणून मी जरी प्रवेश केला तरी हे काम कसं? ब्रह्मदेवाला बोलू लागला. ब्रह्मा म्हणे कल्पाशी
तू सर्वज्ञ ज्ञात होशी, भरत पावे रघुराजाशी, त्यावर माची मी सांगेन. बघा महाराज, ब्रह्मदेव सुद्धा विकल्पाला काय म्हणले? तू सर्वज्ञ आहे म्हणले. कारण विकल्पाजवळ काय साधं ज्ञान नाही महाराज. विकल्पाने सुद्धा काय सांगितलं ब्रह्मदेवाला की महाराज, राम भरत कनिष्ठ आहे, हे नियम आहे, शास्त्र आहे, शास्त्राला धरूनच चालल, लहान्याला राज्यकारभार कधी देणार नाहीत. म्हणजे बघा विकल्पाला किती माहिती आहे. म्हणून ब्रह्मदेव सांगतात तू सर्वज्ञ आहे म्हणले, तुला सर्व माहिती आहे. पण नेमकं ते राज्याभिषेकामध्ये विघ्न करण्यासाठी एक वर्म आणलं. ते वर्म मी तुला सांगतो. वर्म सांगितल्यानंतर तुझ्या हातून ते 100% काम घडेल. अशा प्रकारचं वर्म जे आहे ते वर्म काय आहे ते ब्रह्मदेव विकल्पाला काय सांगतात पुढच्या ओळीत ऐका. दशरथे निज भाकेशी, 2 वर दिधले कैकईशी, 1 वरेरा श्रीराम वनवासी, ऐके भरताशी राज्यपट. का त्या ब्रह्मदेवानं तो वर्म आहे ते वर्म या आपल्या विकल्पाला सांगायला सुरुवात केली. विकल्पा त्यामध्ये जे वर्म आहे ते मी तुला सांगतो. पूर्वी म्हणजे दशरथ राजा आणि कैकेयी माता जेव्हा युद्ध करण्यासाठी इंद्राला मदत करण्यासाठी गेले होते, तेव्हा राजा दशरथाने कैकेयीला 2 वर दिलेले आहेत, म्हणजे 2 वचन दिलेले आहेत. आणि ते जे 2 वचन आहेत ते 2 वचन तू मंथरेच्या पोटातून कैकेयी मातेला त्या ठिकाणी भुलून किंवा कैकेयी मातेवर त्याचा प्रभाव टाकून ते 2 वर माग. वर कसे मागायला सांग की एका वराने राम वनवासाला आणि दुसऱ्या वराने भरताला राज्यपट, अशा प्रकारची 2 वचनं जर मागितली तर निश्चित म्हणले राज्याभिषेकामध्ये विघ्न आल्याशिवाय राहणार नाही. हे वर्म मी तुला सांगतो. विकल्पाला ब्रह्मदेव सांगू लागले. ऐकोनी ब्रह्मयाची गोष्टी, विकल्प बांधी शकून गाठी, संचरावया मंथरे पोटी, अति संकटी चालिला. अशी ब्रह्मदेवाची गोष्ट त्या विकल्पानं ऐकली. आपल्या मनाला आता शकून गाठ बांधली. आता हे जे काम आहे हे काम आपल्याला करायचंय. मंथरेच्या पोटात आपल्याला प्रवेश करायचा आहे. पण चाललाय कुठं महाराज? अति संकटी चालीला. अतिशय मोठ्या संकटात चालला. झालं तर काम होईल, पण जर रामाच्या का नजरेत पडलं की बाबा आपलं काय खरं नाही बाबा. पण आता जाऊ द्या, जसं आपल्याला कार्य सांगितलं ते कार्य करण्याचा प्रयत्न करू. म्हणून हा विकल्प अयोध्येच्या दिशेने निघाला. अयोध्या देखो नि श्रीराम प्रतापे, विकल्प धाके चळी कापे, तेथीचा तेथे सोयले पे, श्रीराम दर्पे शशांक. महाराज या विकल्पानं अयोध्येच्या जवळ आला. अयोध्या पाहिली. प्रभू रामचंद्राच्या अशा प्रकारची दिसू लागली. विकल्पाला धाक लागला रामाचा. चळचळ लटलट लटलट कापू लागला. कारण म्हणले प्रभू रामचंद्राच्या पुढे जाण्याचं आपलं धाडस नाही, आपली हिंमत नाही, आपलं काही इथं खरं दिसत नाही, आपलं मरण नक्की 100% आता इथं येणार आहे. आपली आता या प्रभू रामचंद्राच्या हातानं बोवणी झाल्याशिवाय राहणार नाही, असा धाक त्या विकल्पाला वाटू लागला. लटलट कापू लागला. काय विचार करू लागला ऐका. गुप्त रावया बुडी, लपेही वराची या खोडी, निळीची सुनीळ झाडी, देवोनी दडी सोय राहे. बघा महाराज, असा धाक त्या विकल्पाला वाटू लागला. आता काय करावं, कुठं लपाव? या ठिकाणी म्हणले तो बेहडा नावाचं जे झाड आहे म्हणले त्याच्या बुडाला लपला सुरुवातीला विकल्प. बेहडा एक प्रकारची वनस्पती आहे. त्या वनस्पती त्या बेहडा, आपल्या इकडं काय त्याला दुसरं नाव असेल आपल्या भाषेमध्ये. बिबा 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 बिबीचं झाड. हा, बिबीचं झाड. बिबीच्या झाडाच्या म्हणले बुडालाच लपू लागला. तर पुन्हा म्हणले त्याच्यानंतर म्हणले पुढे हिवराच्या झाडाखाली लपू लागला. नंतर म्हणजे निळीची झाडी त्या निळीच्या झाडामध्ये दडू लागला.
कारण म्हणले जे बेड्याचं झाड असते किंवा जे म्हणले हिवराचं झाड असते, ते हिवराची झाड हे कसे तर त्या ठिकाणी म्हणले अपवित्र आहे. त्या हिवराला त्या ठिकाणी साधू सज्जन लोक सुद्धा त्या झाडाखाली बसत नाहीत. सावली जी आहे ती सावली सुद्धा म्हणले अपवित्र आहे. संत ज्ञानेश्वर महाराज सुंदर सांगतात, पै दाट सावली सज्जनी त्यांची दाट हा झाडाची दाट सावली, पण त्याप्रमाणेच म्हणले जो भक्ती करीत नाही त्याला सुद्धा पुण्य डावलून जावं लागतं, असे संत ज्ञानेश्वर महाराज आपल्या हिवराच्या झाडाच्या सावलीविषयी सांगतात. अशाच प्रकारची हिवराची झाड सुद्धा अपवित्र असल्यामुळं हा विकल्प मात्र याला पवित्र ठिकाणी स्थानच नाही ना. अपवित्र ठिकाण पाहून म्हणजे हिवराच्या झाडाखाली किंवा त्या निळीच्या झाडाखाली अशा प्रकारे दडून बसू लागला. महाराज बोला महाराज. एक मिनिट महाराज, मी जरा फोन आलता मग मध्ये 2-3 वेळेस. बर ठीक आहे ठीक आहे. बोलतो. वो भी नंबर की चालते महाराज? 33 ने. हो. हरी हरी म्हणून ते झाडी जाना पवित्र म्हणती सज्जन, ते विकल्पाचे स्थान विध्वंसन शुभ कार्या. झाड असेल, बिबीचं झाड असेल, निळीचं झाड असेल, ते कसे तर अपवित्र आहेत. म्हणून सज्जन म्हणतात की अशी हे जे अपवित्र झाड आहेत याच ठिकाणी विकल्पाचं राहण्याचं स्थान आहे. आणि अशा या विकल्पामुळे काय होतं तर शुभ कार्याचा विध्वंस होण्यासाठी हे विकल्प त्या ठिकाणी कारणीभूत ठरतात. नाथ बाबा सांगू लागले, या झाडा वेगळे काही विकल्प स्पर्शावया ठाव नाही, या लागी निंदते पाही सर्व कार्याशी अपवित्र. म्हणून हे अशा प्रकारची जी झाडं आहेत म्हणले नाथ बाबा सांगतात की तिन्ही प्रकारची झाडं आहेत ही कशी अपवित्र आहेत. अशा झाडांचा स्पर्श जमत नाही, अशा झाडांची सावली जमत नाही, किंवा अशा झाडांखाली जर बसलं तर माणसाच्या मनामध्ये विकल्प शिरायला उशीर लागत नाही, कारण विकल्पाचं स्थानच तशी झाडं असतात. म्हणून या ठिकाणी विकल्पानं मात्र या झाडांचा आसरा घेतला. झाडांच्या वस्तीला, झाडांच्या बुडाला, झाडांच्या खोडाला दडून हा विकल्प बसू लागला. कलिंग फळा पवित्र वस्ती ती सेविती त्या विकल्प प्राप्ती, मंथरेची त्या फळाची प्रीती देखे अवशिती रामे. बघा हा विकल्प मग वाट बघू लागला बघा या मंथरेची. तेवढ्यात म्हणले मंथरा सुद्धा जे अयोध्येच्या बाहेर असणार जे बगीचा त्या बगीच्यामध्ये आली. त्या ठिकाणी मात्र विकल्पाला जे बसण्याची स्थान आहेत किंवा जी राहण्यासाठी जी ठिकाणं आहेत ती त्यामध्ये जर फळाचा जर विचार केला तर कलिंगड नावाचं जे फळ आहे आपण ज्याला टरबूज म्हणतो महाराज, त्या टरबुजामध्ये सुद्धा विकल्प जाऊन बसू शकतो, कारण ते सुद्धा त्याला स्थान आहे. कारण बघा आपण पूजेमध्ये बघा सर्व प्रकारची फळं घेतो बघा पूजेला, परंतु टरबूज कधी पूजेला ठेवलेलं बघितलं नाही, कारण ते अपवित्र मानलं जातं. असल्यामुळे या टरबुजामध्ये सुद्धा हा विकल्प आपलं स्थान निर्माण करू शकतो. आणि ते फळ नेमकं या मंथरेला सुद्धा अतिशय आवडणार आहे. अशा प्रकारचे कोकणात सांग. मंथराली रामाशी देखो निकलिंग फळाशी, ते झाल्या ती उल्हाशी सेवा वयासी सादर. आणि बघा या मंथरेनं जेव्हा हे टरबूज पाहिलं की टरबूज तर तिला जास्त आवडायचं महाराज. आणि या टरबुजामध्ये या कलिंगडामध्ये तो विकल्प का राहतो तर बघा टरबूज जेव्हा आपण कापतो
आणि कापल्यानंतर जेव्हा ती फोड आपल्या हातामध्ये घेतो, त्या टरबुजाच्या फोडीकडे बघून किंवा त्या टरबुजाच्या फोडीतील आतला जो गर आहे त्या आतल्या भागाकडे पाहून तो कसा असतो, तो रक्तरंजित असा लाल बुंद प्रकारचा असतो. आणि त्याला पाहिल्यानंतर, त्या फोडीला पाहिल्यानंतर आपल्याला क्षणभर त्या ठिकाणी मांसाचीही आठवण येते महाराज. कारण मांस त्याच्यात लाल असतो, बुंद, लाल बुंद असतो. म्हणून ती जी आपल्याला आठवण होते तेव्हा आपल्या अंतःकरणामध्ये अशुद्ध विचार येतात. म्हणून ते अशुद्ध विचार येण्याचे जे सामर्थ्य त्या फळामध्ये, म्हणून विकल्प सुद्धा पण अशा प्रकारच्या त्या फळाला बघितल्यानंतर त्या मंथरेला वाटू लागलं की ते फळ खावं, आणि ते खाण्यासाठी मात्र मंथरा होता वेळ झाली. कलिंग फळावडे भारी, सेविता ती प्रीती करी, विकल्प संचरला भितरी, क्षणा माझ्या रे व्यापिला. महाराज लगेच त्या मंथरेला जे कलिंगड फळ फार आवडत होतं, लगेच तिनं ते फळ घेतलं. ते फळ ती आवडीनं खाऊ लागली. तेव्हा तितक्यात म्हणले त्या विकल्पानं एक क्षणही लागू दिला नाही, मंथरेच्या अंतःकरणामध्ये त्या ठिकाणी वास केला. तिचं सगळं अंतःकरण संपूर्ण व्यापून टाकलं. मंथरेच्या मनामध्ये आता विकल्पानं चांगलीच जागा निर्माण केली महाराज. मग विचारी हृदयांतर्थ, पडियंतीचा सुत भरत, मागे अभिषेकी रघुनाथ, केवळा कुडा हा दशरथाती अनर्थ आम्हा. आज मंथरेच्या मनामध्ये, मंथरेच्या पोटामध्ये विकल्पानं जेव्हा प्रवेश केला तेव्हाच विकल्पानं आपलं कार्य करायला सुरुवात केली महाराज. मंथरेच्या मनात विचार येऊ लागले. मंथरा विचार करू लागली, माझी जी म्हणले मालकीन आहे कैकेयी माता, तिचा जो मुलगा भरत म्हणले किती लाडका आहे, आणि कैकेयी सुद्धा राजा दशरथाची किती लाडकी आहे. परंतु राजा दशरथाच्या मनामध्ये मात्र कपट सुरू आहे. कारण हा भारताला राज्याभिषेक करत नाहीत, तर ते रामाला करतात. आणि हे करणं चांगलं नाही म्हणले, नक्की कपट हा राजा दशरथ करू लागला. अशा प्रकारचे विचार मंथरे जे सुरू झाले. राजा आल्या श्रीरामाशी, भरत होईल परदेशी, कैकेयी होईल कौशल्याची दाशी, मग आमाशी सुख कैंचे. मला जी गोवी राहिली वाटतं माग 39. 39 वाचलो, 39 22 नाही माझ्या महाराज. ते काय दोनच चरण त्याच्यामध्ये जरा हे झाले. ठीक आहे, ठीक आहे. त्या ओवीचा अर्थ सांगतो आणि पुढची ओवी घेतो तुम्ही घेतली. चालतं. तर बघा 39वी ओवी अशी, मातुळा दौडोनी भरत, मागे अभिषेकी रघुनाथ, केवळ कुडा हा दशरथ, अति अनर्थ हा मा. म्हणजे ही विकल्प पोटात घुसल्यानंतर मंथरा सांगू लागली, राजा दशरथ कपटानं वागतायत. रामाचा राज्याभिषेक करायचा म्हणून भरताला आपल्या मामाच्या घरी पाठवलं, आणि त्याच्या माघारी हा प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक होतोय. म्हणजे दशरथ राजाच्या मनामध्ये अतिशय कपट आहे, आणि हे कपट म्हणले आपल्यासाठी अनर्थ ठरणार आहे, अशी मंथरा विचार करू लागली. आणि राज्य जेव्हा या प्रभू रामचंद्राच्या जेव्हा आधिपत्याखाली हा राज्यकारभार चालेल, तेव्हा भरत कसा होईल, तर परदेशी होईल म्हणले. कैकेयीला कौशल्या मातेचं दासी व्हावं लागेल, आणि कैकेयी जर दासी झाली तर कैकेयीची दासी मी आहे, मग आम्हाला कसलं सुख, आम्हाला सुद्धा दुःख करावं लागेल. अशा प्रकारचा विचार ती मंथरा करू लागली. ऐशी भावना भावोनी, रामराज्याचा द्वेष मनी, मंथरा क्रोधाग्नी होवोनी, कैकेयी भवनी प्रवेशली. असा पूर्ण विचार त्या विकल्पानं मनामध्ये शिरल्यानंतर पूर्ण तिचं मांग सगळं व्यापून गेलं. अशा प्रकारच्या वाईट कल्पना मनात आणल्या, आणि राम राज्याचा किंवा रामाचा द्वेष तिनं आपल्या मनामध्ये कायम ठसविला महाराज.
अतिशय रागानं आणता मंथरा कैकेयीच्या त्या निजभवनामध्ये, कैकेयीच्या महालामध्ये, कैकेयीच्या मंदिरामध्ये ती मंथरा रागात आणि वाईट विचार घेऊन प्रवेश करू लागली. मंथरा सहज श्रीरामा ते द्वेषी, अंगण झाडी द्वेष भावेशी, पुढे असता श्रीरामाशी रज त्या पाशी लोटिले. राजा मंथरेच्या मनामध्ये अतिशय रामाविषयी द्वेष होता. या द्वेषापोटी एक दिवस म्हणले असंच अंगण झाडत असताना प्रभू रामचंद्र समोर आल्यानंतर रागानं त्याच्या द्वेषापोटी प्रभू रामचंद्राच्या अंगावर हे केर लोटण्याचं काम या मंथरेनं केलं. केर लोटल्यानंतर तिची काय अवस्था झाली ऐका. श्रीराम म्हणे मंथरेशी, द्वेषे वरते कान पाहाशी, ते तू अधोमुखी कुब्जा होशी, श्रीरामे तिशी शापिले. तसा केर प्रभू रामचंद्राच्या अंगावर लोटल्यानंतर प्रभू रामचंद्र अरे मंथरे तुला वर बघता येत नाही का? खालीच बघून म्हणले तू या ठिकाणी झाडण्याचं काम करायला केर माझ्या अंगावर आला. तुला म्हणले अधोमुख व्हावं लागेल, तुला खालीच तुझं डोकं राहिला तर मान, तू कुबडी होशील म्हणले. अशा प्रकारचा शाप प्रभू रामचंद्रानं त्या मंथरेला दिला. त्या शापाच्या प्राप्तीशी पावली सत्वर आघाताशी, या लागी कुब्जा होतीशी, स्वभावेशी निजनाम. या ठिकाणी भगवंतानं शाप दिल्या लगेच त्या शापाचा परिणाम लगेच त्या मंथरेवर झाला. मंथरा कुबडी झाली आणि कुबडी झाल्यामुळं तिला मग कुब्जा हे नाव त्या ठिकाणी प्राप्त झालं. ही कुब्जा ही मंथराची दासी, हिला कुब्जा नाव प्रभू रामचंद्राच्या शापामुळे भेटलं. एकनाथ महाराज त्यांना सांगतात. राम राज्याचा सोहळा, जव जव मंथरा देखे डोळा, तव तव क्रोध चढे बळा, द्वेषाचा गळा क्रोश. आणि बघा महाराज जे आपले शेडविकार आहेत बघा, दंभ अहंकार राग क्रोध, हे जे षडविकार आहेत बघा, याच्यातला एक जर आला ना तो दुसऱ्याला आणल्याशिवाय राहत नाही महाराज. काम क्रोध दंभ अहंकार हे जे म्हणले एक जर आला तर त्याचा सोबती बरोबर येतो. या ठिकाणी म्हणजे या मंथरेच्या मनामध्ये प्रभू रामचंद्राविषयी द्वेष होता महाराज. आणि हा द्वेष असल्यामुळं तिला द्वेषला सोबती क्रोध झाला महाराज. प्रभू रामरायाच्या रामराज्याचा सोहळा जी मंथर पाहू लागली आणि पाहता आणि द्वेष हे दोन एका ठिकाणी आले, काय अवस्था होती ऐका. कैकेयीचे निज भवनी, हाय रामराज्याचा उल्हास मनी, गुडिया तोरणे ध्वजा सुमनी, मंथरा देखोनी अति अप्त तप्त. या कैकेयीचा जो महाल आहे, या कैकेयीच्या महालामध्ये सुद्धा प्रभू राम राज्याच्या राज्याभिषेकाची तयारी सुरू आहे महाराज. राम राज्याचा जो उल्हास आहे तो प्रत्येकाच्या अयोध्यावासियाच्या प्रत्येकाच्या मनामध्ये, कैकेयी मातेच्या मनामध्ये सुद्धा सुंदर प्रकारचा आनंद आहे बरं. कारण प्रभू रामचंद्रावर प्रेम करणारी कैकेयी माता कौशल्या मातेच्या पेक्षाही जास्त प्रेम कोणाचं असेल प्रभू रामचंद्रावर तर कैकेयी मातेचं होतं. म्हणून कैकेयीच्या महालामध्ये सुद्धा गोडिया तोरणं त्या ठिकाणी सगळ्या फुलांच्या माळा अशा सगळ्या सजवणं चालू होत्या. तेवढ्यात या मंथरेचा प्रवेश झाला. मंथरेला मात्र अतिशय राग आलेला होता. श्रीराम राज्य उल्हासोनी, कैकेयी अलंकार भूषणी, पर्यंकी विश्रांती लोटांगणी, दोघी जणी विडिया देती. राज या ठिकाणी म्हणले कैकेयी मातेला एवढा आनंद आहे. आपल्या घरी जर काही सुख सोहळा असेल, लग्न समारंभ असेल, काही कार्यक्रम असेल तर या ठिकाणी म्हणले महिला कशा आहेत तर सजतात धजतात, आपल्या अंगावर वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार वेगवेगळ्या प्रकारची भूषण त्या ठिकाणी परिधान करतात.
आणि अशा या कैकेयी मातेला उद्या आपल्या मुलाचा राम राजाचा त्या ठिकाणी राज्याभिषेक होणार म्हणून कैकेयी मातेनं सुंदर प्रकारचे अलंकार आपल्या अंगावर परिधान केलेले, सुंदर प्रकारची वस्त्र त्या ठिकाणी परिधान केली, सुंदर प्रकारच्या आसनावर कैकेयी माता बसलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी कैकेयीच्या 2 दास्या कैकेयी मातेला विडे त्या ठिकाणी बनवून देत आहेत. अशा प्रकारची कैकेयी माता आनंदामध्ये या मंथरेनं पाहिली. महाराज, मंथरेच्या मनामध्ये काय विचार येतात ऐका. एक घाली ती विंजन वारा, तव तेथे आली मंतरा, क्रोधे नेत्र भवंडी गरगरा, द्वेषी थरथरा कापत. महाराज या ठिकाणी म्हणले कैकेयी मातेला विडे देऊ लागले, एक म्हणले विंजन वारा घालू लागली, तेवढ्यात मंथरा तिथे आली. कैकेयीला त्या ठिकाणी तशा अवस्थेमध्ये पाहिल्यानंतर डोळे गरगर फिरू लागली मंथरा. रागानं त्या ठिकाणी द्वेषामुळं थरथर कापू लागली. मंथरेच्या मनामध्ये अतिशय राग आहे महाराज. रागाच्या भरात कैकेयी जवळ आल्यानंतर कैकेयी मातेला काय बोलते ऐका. मंथरा ती क्रोधेशी काय बोले, कैकईशी उठी मुळे काय निजशी, सुखमानिशी ते दुःख. मंथरा त्या कैकेयीला बोलू लागली कशी तर रागात बोलू लागली. अगं काय म्हणली, तुझा हात थाट चालला आणि काय झोपायली, काय बसली म्हणले आरामशीर, तुला काही सुख दुःख काही कळतंय की नाही. अरे हा सोहळा चालला, या सुख सोहळ्यामध्ये तुला सुख वाटायलंय पण हे तर खरं तुझं दुःख आहे, तुला कळत नाही म्हणले मंथरा कैकेयीला बोलू लागली. राम राज्य मानिशी सुख गुडिया तोरणे अति हरिक, तेची तुझ होय महादुःख, परी तू मूर्ख नेनशी. माझी मंथरा सांगू लागली, अरे तुला वाटायलंय म्हणे की माझा राम उद्या राज्यावर बसणार आहे. गुडिया तोरण उभारायले, फुलांच्या माळा या अयोध्येची त्या ठिकाणी रांगोळी त्या ठिकाणी सुंदर प्रकारचं अयोध्येला सजवण्याचं काम सुरू आहे. तुला आनंद वाटायलाय. अगं पण हा आनंद फक्त क्षणाचा आहे, तुला खरं तर दुःख होणार आहे, कारण प्रभू रामचंद्र हे तुझा मुलगा नाहीत. अशा प्रकारची तिला कैकेयी मातेला भडकवण्याचं काम किंवा कैकेयी मातेला त्या ठिकाणी रागानं क्रोधानं ही मंथरा बोलण्यास सुरुवात करू लागली. मी रायाची पर्यंती, रेने गर्वे तुझ पडली भ्रांती, सौभाग्य गेले कौशल्ये प्रती, ते तू निश्चितीने नशी. बघा मंथरा सांगू लागली, कैकेयी माता तुला काहीच कळत नाही ग. खरं सौभाग्य तर म्हणले कोणाला, कौशल्य मातेला आहे. तुला फक्त गर्व झाला, मी राजाची आवडती आहे, मी राजांची पडियंती आहे. फक्त या गर्वामध्येच म्हणले तुला काही कळणं, खरं काय व्हायला ही काही गोष्टच कळणं. महाराज एक सुंदर प्रकारची एक कथा ऐकण्यात आलेली आहे म्हणून एका मिनिटात ती सांगण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा म्हणले लहानपणी भगवान प्रभू रामचंद्र लक्ष्मण भरत शत्रुघ्न खेळू लागले, कैकेयी माता सुमित्रा माता कौशल्य माता अंगणामध्ये बसलेल्या होत्या. प्रभू रामचंद्रानं त्या कैकेयी पाठीमागून जाऊन आपल्या छोट्या छोट्या हातांनी कैकेयी मातेचे डोळे झाकले. माते मी कोण आहे. तर कैकेयी मातेने सांगितलं, बाबा लक्ष्मणा का रे माझे डोळे झाकतो. तेव्हा राम समोर आले, म्हणले माता आई लक्ष्मणा घेतलं, मला तू ओळखलं नाही, तुझं खरं प्रेम लक्ष्मणावर आहे, भरतावर आहे, पण माझ्यावर नाही. तेव्हा कैकेयी मातेने सांगितलं, बाबा माझं सर्वात जास्त प्रेम कुणावर असेल तर फक्त तुझ्यावर आहे. तेव्हा प्रभूने सांगितलं, माझ्या आहे ना तुझं, तर मला जे मागील ते देशील का. तेव्हा कैकेयी मातेने सांगितलं, बाळा माग तुला काय मागायचं तर. तेव्हा प्रभू रामचंद्रानं सांगितलं की जेव्हा माझा राज्याभिषेक होईल तेव्हा मला वनवास मागतील का. ठीक आहे म्हणले, जर तुझी अशी इच्छा असेल तर मी नक्की मागील, पण माझी किंमत माझा दर्जा काय असेल. तर रामचंद्राने सांगितलं, सर्व जगामध्ये तुझा दर्जा नीच असेल, तुला सर्व लोक त्या ठिकाणी निंदा करतील, परंतु माझ्या मनामध्ये तुझा दर्जा सर्वश्रेष्ठ असेल. तेव्हा सांगितलं, रामा तुझ्या मनामध्ये जर माझा दर्जा उच्च दर्जाचा असेल आणि जगापुढे जर मी निंदनीय झाले तरी मला त्या जगावरून परवा नाही, मी तुझ्या मनामध्ये श्रेष्ठ असावी. तेव्हा वरदान म्हणून या ठिकाणी म्हणून भगवंताला वास आलेला आहे.
प्रभू रामचंद्र पण मागून घेतलेला आहे. म्हणून आपण फक्त कैकेयीला वाईट म्हणतो, दुष्ट म्हणतो, परंतु कैकेयीचं खरं प्रेम रामावर आहे. म्हणून या वा वा. ठिकाणी सुद्धा सांगू लागली की कैकेयी तुला काही समजत नाही, तू या ठिकाणी मेहनत नाही, परंतु तुझ्यावर जी चूक तुला दिसते ती तुला दुःख होणार आहे. मंथरा कैकेयी मातेला बोलतात. जळे केळी पोफळी वाढती, ते जळ स्त्रोतालिया मुळाप्रती, तेनेची ते वृक्ष उलथती, ते नाश स्थिती तुझाली. वाईट माणसं जर काही वाईट गोष्ट त्यांना पटवून सांगायची असेल तर कशी पटवून सांगतात. अगं कैकेयी माते या ठिकाणी नागोबा सुंदर प्रकारचा दृष्टांत देतात. जसे म्हणले केळीची झाडं असतील, पोपळीची झाडं असतील, ही जी झाडं आहेत म्हणले ही पाणी त्याला दिल्यानंतर टवटवीत होतात. पाण्यामुळे त्या झाडांची वाढ होते, पाण्यामुळेच ती झाडं मोठी मोठी होतात. पण तेच पाणी जर म्हणले या झाडांच्या बुडाला जर असं जोराचं जर आलं तर तीच झाडं म्हणले पाण्यापासून वाढलेली सुद्धा उन्मळून पडू शकतात. अशा प्रकारचं तुला आज जी भ्रांती आहे, तुला जो या ठिकाणी या रामाचा राज्याभिषेक याचा सोहळा हे खूप आनंद वाटायलाय, पण हेच राम राज्य जेव्हा तुझ्या मुळावर येईल तेव्हा तुला समजेल. म्हणून तू सावध हो. अशा प्रकारचा सल्ला हा विकल्प काम करत असलेली मंथरा कैकेयीला देऊ लागली. ऐकोनी मंथरेची उग्रवाने, कैकेयी सौभाग्य शिरोमणी, तिशी पुषे आश्वासोनी, क्रोध कैसेनी तुझाला. अशा प्रकारची ही जी मंथरा, या मंथरेचं असं वाईट बोलणं या कैकेयी मातेनं ऐकलं महाराज. आणि कैकेयी मातेनं ऐकल्यानंतर कैकेयी मातेला सुद्धा वाटू लागलं की मंथरा अचानक का बोलते, का रागावते, आणि का मंथरा एकदम अशी माझ्या विरोधात बोलायला लागली. अशा प्रकारचे त्या ठिकाणी कैकेयीला सुद्धा आश्चर्य वाटू लागलं. म्हणून कैकेयी तिला सांगू लागली, अगं मंथरे, तुला अशा शिंगी असं अभद्र बोलायला काय झालंय, तुला एवढा कशाचा राग आला. अशा प्रकारच्या कैकेयी माता त्या मंथरेला बोलू लागल्या. कोणे तुझ काय अपमानिले, तुझ कोणे काय गांजिले, तुझ कोणी काय बोलिले, आय ते मज वहिले सांग पाय. या ठिकाणी कैकेयी मातेनं मंथरेला सांगितलं, विचारलं, म्हणले मंथरे, तुला कोण रागवते, तुला कोणी काही बोललं का, तुला कोणी काही वेगळ्या किंवा अवघड भाषेमध्ये काही शब्द व्यवहार केला का, कोणी रागावलं का, कोणी तुझा अपमान केला का, हे मला सांग म्हणजे, कारण तुझी भाषा एकदम बदललेली आहे. अशा प्रकारची कैकेयी माता मंथरेला बोलू लागली. मंथरा काय बोलते ऐका. तू माझी जीवलग होशी, कधी क्रोध न देखे तुझ पाशी, क्रोध सांडावा मज सांगशी, ते तू दुःखी होशी अति क्रोधे. म्हणते तुला मी लहानपणापासून ओळखते मंथरे, तू माझी जीवलग आहे. तू लहानपणापासून माझ्या वडिलांच्या घरी आपण सोबत खेळायचो, तेव्हापासून माझ्या सोबत आहे. तेव्हापासून तुला मी कधी असा राग आलेला कधीच पाहिलं नाही. उलट तू मला सांगायची कैकेयी, राग धरू नये, राग करू नये, क्रोध करू नये, तू मला सांगायची. आणि आज तूच कशी एवढी अतिशय रागामध्ये दिसतीस, अतिशय क्रोधामध्ये कशी कासावीस झालीस. अशा प्रकारची कैकेयी माता मंथरेशी बोलू लागले. तुझे ठाई चिंता दारुण, चिंतेने मुख दिसे मळीन, ऐसे तुझ दुःख कोण, ते मज संपूर्ण सांग पाय. का कैकेयी मातेनं त्या मंथरेला जवळ बोलावलं, म्हणले बाई, तू खूप मोठ्या चिंतेत दिसायली बरं. या चिंतेनं तुझं सगळं जे मुख आहे ते म्हणले सुकून गेलंय.
मलिन झालंय. खरंच म्हणले सांग, तुला माझी शपथ आहे किंवा माझी आण आहे किंवा मी तुझी सखी आहे, खरंच तुला कोणतं दुःख झालंय? तुला काय बोललोय का? तू का अशी वागायली किंवा का अशी आदवा तद्वा बोलते? अशा प्रकारची त्या ठिकाणी विचारणा कैकेयी माता मंथरेला करू लागल्या. तुझ कोण बोलिले दुष्ट मात, कोण तुझकडे उचलील हात, त्याचा करीन मी घात, समूळ व्रतांत मज सांगे. तू सांग म्हणले, तुला कोणी वाईट गोष्ट बोलली का? तुझ्यावर कोणी हात उचलला का? किंवा तुला कोणी दुखवलं का? फक्त तू सांग म्हणले, मी त्याचा घात केल्याशिवाय राहणार नाही. अशी कैकेयी माता मंथरेला बोलू लागली. परंतु मंथरेच्या मनामध्ये महाराज विकल्प महाराज जाऊन बसलेले आहेत. याचा प्रभाव कैकेयीला सुद्धा दिसत नव्हता, कळत नव्हता. फक्त मंथरा ही रोज आपल्या सोबत राहणारी, आताच का अशी वाईट वागते, अशा प्रकारची असल्यामुळं त्या मंथरेला कैकेयी माता पुन्हा पुन्हा बोलू लागली. ऐकोनी कैकेयीचे वचन, मंथरा झाली क्रोधायमान, तुझं आलो हे दारुण विघ्न, ते तू आपण नेनशी. बघा, कैकेयीचं सांत्वन करणारी किंवा कैकेयी मातेनं जेव्हा त्या मंथरेला विचारलं, तेव्हा मंथरा अतिशय रागीट झाली महाराज. खूप राग आला आणि पुन्हा कैकेयीला सांगू लागली, अगं तुला हे सुख दिसतंय ना, हे सुख नाही म्हणले, तुझ्यावर मोठं विघ्न आलंय, तुझ्यावर मोठं त्या ठिकाणी संकट येणार आहे. पण ते संकट बाई मला कळालंय आणि तुला का कळत नाही ग? अशा रागामध्ये बोलू लागली. राजा दशरथ आपण तुझ चळितो संपूर्ण, त्याचे तूने नशी लक्षण, पर्यंते पण अति गर्वी. ना म्हणले, राजा दशरथ जो आहे त्याची तू आवडती राणी आहे, याचा तुला गर्व आहे, या तू भ्रांतीमध्ये आहे. तुला वाटतं मी राजाची आवडती राणी आहे, परंतु राजा दशरथ तुझा छळ करतोय, तुला ते समजत नाही. राजा दशरथाचा काय डाव आहे तुला समजलाच नाही अजून, तू त्या गर्वामध्येच आहेस. अशा प्रकारची मंथरा पुन्हा पुन्हा कैकेयीला बोलू लागली. तू गर्वित जे राज्य वैभवेशी, ते राज्य राजा देतो श्रीरामाशी, वैभव गेले कौशल्य पाशी, तू नशी मूर्खत्वे. बघा, ही मंथरा राणीला, महाराणीला सुद्धा मूर्ख म्हणाली. बघा, विकल्पाचं काम कसं असते, पटवून देण्यासाठी बघा ते कोणत्या थराला जाऊ शकतात. मंथरेनं त्या ठिकाणी कैकेयी मातेला सांगितलं, अगं तू ज्या राजाच्या वैभवात तुला हा गर्व चढला, तुला जो अभिमान वाटायलाय, ज्या राज्यामध्ये वैभवामध्ये प्रविष्ट झाली, तेच राज्य उद्या तुला नाही, तेच राज्य आम्हाला देतो, कौशल्यला जाणार आहे, तू मग दासी होणार आहे, तुला त्या ठिकाणी काही किंमत राहणार नाही. अशा तुला कसं समजत नाही, मला दासी असून समजते. मंथरा तुला बोलू लागली. तू झाले दुःख गहन, त्या माझी मी अति निमग्न, तुझे नी दुखे दहे मान, तुझे मूर्खपण देखोने. अगं कैकेयी, तू त्या ठिकाणी काय, तुला खूप मोठं दुःख आलं, तुझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय आणि तो तुझ्यावर आलेलं दुःख हे ती मला या ठिकाणी सहन करत नाही. त्या दुःखाने मी होरपळून चालले. त्याला कारण काय असले तर फक्त कैकेयी तुझा मूर्खपणा आहे. तुला कसं समजत नाही, तुला कसं सांगू, तुला कसं सांगितल्यानंतर पटेल. अशा प्रकारची मंथरा
कैकेयी मातेला आपलं बोलणं किंवा आपल्या मनातला जो विकल्प आहे त्याचा प्रभाव किंवा तो जो त्या ठिकाणी सांगितलेलं काम ते कैकेयीला कसं पटेल अशा प्रकारचा पटवून देण्याचा प्रयत्न मंथरा करेल. तुझी आवृत्ती मी वर्धमान, तुझे नि सुखे मी सुख संपन्न, तुझे नि दुःखे दुःखाये मान, तुझे नि जानाती संतप्त. ते बघा किती पटवून सांगायली मंथरा ग कैकेयी, तुझ्यामुळं मी सुखी होते, तुझ्या मोठेपणात माझा मोठेपणा, जी वाढ तर माझी वाढ, परंतु तुला जे दुःख आहे ते दुःख मला सुद्धा आहे. आज म्हणले केवढं मोठं दुःख तुझ्यावर आलंय, केवढं मोठं संकट तुझ्यावर आलंय आणि त्या दुःखामुळे म्हणले मी दुःखी झाले, पण तुला काही त्या दुःखाचं त्या ठिकाणी काहीच वाटत नाही. तुझ्या दुःखामुळेच म्हणले मी रागावले. अशा प्रकारची मंथरा कैकेयीला बोलू लागले. राजा वैभव लोभे तुझशी, तेने चिराये तू ठक्की जेशी, भरत दवडो निमा तुळाशी, मागे रामाशी राज्यपट. ए तुला काहीच कळत नाही. राजा दशरथ तुझ्या सोबत छळ करतोय. राजा दशरथानं तुझ्या राज्याचा ह्या गवगवा करायली ना, तुझ्या या राज्याचा गर्व करायली ना, हे सगळं राज्य तुझ्या मुलांना द्यायचं नव्हतं म्हणून त्या भरताला आणि शत्रुघ्नाला तुझ्या भावाकडे मामाच्या घरी पाठवलं आणि ते तिकडे असताना त्यांच्या माघारी रामाला राज्यावर बसवतायत. हा तुझ्या सोबत खेळ करतायत आणि हे तुला कसं कळत नाही असं पटवून मंथरा कैकेयीला सांगतो. राज्य दिधलिया श्रीरामाशी, दास्य भोगतो भरताशी, सत्ता सामर्थ्य कौशल्येशी, तू श्लाघ्यसी मूर्खत्वे. तुला म्हणले हे सर्व राज्य जर राजा दशरथानं रामाला दिलं तर रामाचा सेवक व्हावं लागल म्हणले भरताला, आणि भरत हा सेवक झाल्यानंतर सुद्धा तुला सुद्धा दासी व्हावं लागेल. सगळी सत्ता, सगळं सामर्थ्य, सगळे पैसे, संपत्ती सर्व कोणाकडे जाईल? तुझ्याकडे जाणार नाही म्हणले, ती कौशल्य मातेकडे जाईल. आणि सगळं घडायले, सगळं डोळ्यानं दिसायले आणि याच्यात तू आनंद मानायली. तुझ्यासारखी मूर्ख मी या जगामध्ये कोणी पाहिली नाही. अशा प्रकारची मंथरा कैकेयी मातेला बोलू लागली. तू माझे वाक्ये विवेके विवरी, होई भरताशी सहकारी, आपुले हित आपण करी, गर्वावारी ठकू नको. तर म्हणले तू नीट विचार कर, स्वतःच्या मनाला एकदा छातीवर हात ठेवून विचार कर, खरंच उद्या काय होईल रामराज्य झाल्यानंतर. भरताला सहाय्य कर, तुझा मुलगा आहे तो. मंथरा कसं पटल किंवा कसं पटवून सांगता येईल अशा प्रकारचं आपलं जे हित कशात येते, हित कसं करायचं असते हे त्या कैकेयी मातेला सांगू लागली. तू म्हणले या गर्वामध्ये म्हणले फसू नको. मंथरा कैकेयी मातेला बोलते. ऐकोनी मंथरेचे वचन, कैकेयी झाली सुख संपन्न, रत्न खचित कंठाभरण, दिधले दान मंथरेशी. का महाराज असं कैकेयीला जेव्हा हिताचं बोलणं त्या मंथरेनं सांगितलं तेव्हा कैकेयी मातेनं काय केलं, कैकेयीला सुद्धा सुख झालं महाराज. आपल्या गळ्यामध्ये जो असणारा रत्नखचित कंठ जो आहे, कंठा जो आहे किंवा जो रत्नखचित हार आहे, आपल्या गळ्यातला जो दागिना आहे तो दागिना काढला आणि मंथरेला दान दिला महाराज. मंथरे त्या ठिकाणी आपल्याला सुख दिलं मंथरे म्हणून मंथरेच्या गळ्यामध्ये आपल्या गळ्यातला हार काढून कैकेयी मातेने टाकला. कंठीचे पदक अमोलिक, मंथरेशी देऊनी अनेक, राम राजाचे सर्वाशी सुख, तुची का दुःख मानिशी. बघा आपल्या गळ्यातलं एवढं मोठं त्या ठिकाणी म्हणले आभूषण आहे,
एवढं त्या ठिकाणी रत्न खचित हार आहे. हा हार म्हणले मी या ठिकाणी, म्हणजे काही त्या ठिकाणी मंथरेला देऊ लागली, मंथरेला देऊन टाकला. आणि तेव्हा मात्र आता मला सांग म्हणली, या राज्याचं खरं सुख म्हणजे खरंच तुला आहे का कौशल्य मातेला? हे सुख तुला वाटतंय, पण हे सुख तुला नाही, तुला दुःख आहे. ही कैकेयी माता मंथरेला सांगू लागली, हा हार तुला राहू दे, पण तू का दुःख मानायली? अशा प्रकारचं, कारण कैकेयी मातेचं मन सुद्धा एकदम शुद्ध आहे. कारण कैकेयी मातेच्या मनामध्ये अजून तरी विकल्प गेलेला नाही. विकल्प फक्त मंथरेच्या पोटामध्ये आहे. मंथरा पटवून सांगत आहे, परंतु कैकेयी मात्र त्याला विरोध करत आहे. अशा प्रकारची ही अवस्था, अशा प्रकारची सुंदर कथा आज आमच्या हिंगोली जिल्ह्यातील बरीचशी साधू संत मंडळी पंढरपूरच्या वारी सोहळ्यात असल्यामुळे वाचकाच्या रूपाने आजची सेवा केली. आमचे परमस्नेही संतोष महाराज, लखनगंज तालुका म्हणजे जिल्हा बिदर, कर्नाटक मधून यांनी वाचकाची सेवा केली. खूप सुंदर आणि गोड प्रकारचं वाचन केलं. मला खरंच महाराज धन्यवाद. सुंदर प्रकारची साथ आणि माझ्याकडून जी निरूपणाची सेवा झाली ती मोडक्या संतांच्या आशीर्वादानं सांगण्याचा प्रयत्न केला. ओव्यांचा भाव हाच असेल असं या ठिकाणी मी दावा करत नाही, परंतु जो माझ्या बुद्धीला सुचला तो भाव मी सांगण्याचा प्रयत्न केला. जे काही चुकलं असेल ते माझ्या पदरात मला वापस करा. बोलिलेले वेडे वाकुडे उत्तर क्षमा करा. अपराध महाराज तुम्ही सिद्ध, तुम्ही सर्व सिद्ध साधू संत मंडळी आहेत, जाणकार आहेत, वाचक सूचक ज्ञानी गुणी प्रवृद्ध आहेत. सर्वांनी त्या ठिकाणी आमच्याकडे चूक झाली असेल तर क्षमा करावी. आणि याच ठिकाणी या कथेला पूर्णविराम. कुंडली कर्णावरदा हरी विठ्ठल. विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय.